यानंतर राज्यभरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ऊसाच्या काटामारीवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकारनं आता महत्त्वाचं पाऊल उचललंय। साखर कारखान्यांचे वजन काटे हे डिजिटल प्रणालीद्वारे सरकारी यंत्रणेशी जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भातलं पत्र साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलंय। त्याचे शेतकरी आणि कारखान्यांवर कोणते परिणाम होणार आहेत बघूया। ऊसाच्या काटामारीवर सरकारचा मोठा निर्णय। महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने काटामारीला चाप बसणार। तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल। 4 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादकांना दिलेला शब्द आता पूर्ण होतोय, कारण राज्यातला साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात ऊसाची काटामारी करतायत अशी तक्रार राज्यभरातले शेतकरी वर्षानुवर्ष करतायत। आता मात्र त्याला चाप बसणार आहे, कारण सरकारचा मास्टर प्लॅन। साखर कारखानदारांचे वजन काटे राज्य शासनाच्या मुख्य सर्व्हरला ऑनलाईन पद्धतीने जोडण्यात येणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अशी नोंद झाली तर प्रत्येक साखर कारखान्याच्या वजनाची नोंद राज्य सरकारकडे राहील। एखाद्या कारखान्याची वारंवार तक्रार येत असेल तर सरकारचं नियंत्रण असलेला स्वतंत्र डिजिटल काटा बसवावा, अशा प्रकारच्या सूचना साखर आयुक्तांनी कारखानदारांना दिल्या। त्यामुळे काही प्रमाणात काटामारीवर नियंत्रण येईलच, याची अंमलबजावणी होणं मात्र गरजेचं आहे। सर्रास 20% वजन मारलं जातं। शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल। सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं, हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार। हा निर्णय जरी विचाराधीन आहे तरी कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये डिजिटल वजन काटा आधीच वापरला जातोय। कारखानदारी मधला जी काटामारी आहे ती काटामारी रोखण्यासाठी जे साधे उपाय आहेत ते साखर आयुक्त करत नाहीत, आणि जे अशक्य आहेत ते मात्र ते आता सगळे जगाला ओरडून सांगायला लागलेत। हे काटामारीवर काहीतरी करतोय हे दाखवण्याचा हा निर्णय आहे आणि उद्देश आहे साखर आयुक्तांचा। खरोखर कारखान्यांची काटामारी रोखण्यासाठी हा काय उपाय ठरणार नाही। एक काटापासून तो प्रश्न सुटेल असं वाटत नाही। नंबर 1 तर आत्ताच्या घडीला जर बघितलं तर प्रत्येक कारखान्यात किमान 3 तरी काटे आहेत, तर तेवढ्या प्रमाणात काटे बसवावे लागतील आणि एक काटा बसवायला किमान 15 लाखाचा तरी खर्च अपेक्षित आहे। परत त्याची जागा कारखान्याने दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर 2 किंवा 3 काटे जर आपण बसवायचे म्हटले तर जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, जो त्याचा खर्च आहे भांडवली, तो कोण उचलणार? आत्ताच्या घडीला तरी तो खासदार आमदार फंडातून किंवा जिल्हा नियोजनातून करावाची अपेक्षा आहे, पण ते प्रत्यक्षात तसे जर फंड मिळाले, कारण हा 200 कारखान्याचा जर विषय घेतला तर फार मोठ्या प्रमाणात रक्कम होते। सगळे काटे ऑनलाईन पाहिजे, तसेच त्याच्यात कोणत्याही पळवाटा नको। जर पळवाटा असेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। आणि तसेच सगळे ऑनलाईन काटे झाल्यामुळे की नाही मोबाईलवर सगळ्यांना ज्या त्यावेळेस मेसेज येतील, शेतकऱ्यांना स्वतः कळेल की आपला वजन आत्ताच्या क्षणाला वजन आपले वजन काटे चांगले येतात। निश्चित पळवाट प्रत्येक गोष्टीला म्हणजे कॉम्प्युटरायझर जे आहे त्याला पळवाटा असतातच, पण त्यासाठी सुद्धा खाजगी जे वजन काटा आहेत त्या वजन काटावरून जर शेतकऱ्यांना एखाद्या वजन करून गेला तर ते सुद्धा त्या कारखानदारांनी ग्राह्य मानलं पाहिजे। त्यावर दंडोकशाही आणू नये किंवा त्या वाहनवाल्याला किंवा शेतकऱ्याला त्याचा त्रास देऊ नये। खरं तर आपल्या राज्याचं राजकारण साखर कारखान्याभोवती फिरत राहिलंय। ज्या पक्षाच्या हातात जास्त साखर कारखाने त्यांच्याच हातात त्या जिल्ह्याचं राजकारण। दुसरीकडे राज्यभरातल्या साखर कारखान्यांची मालकी आमदार आणि खासदारांकडे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा असो की साखर आयुक्तांनी घेतलेला निर्णय असो, शेतकऱ्यांच्या हितासाठी डिजिटल काटा बसवण्याचा निर्णय जोपर्यंत अंमलात येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना ही शंका असणार हे नक्की। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।